अजून एक गोष्ट आपण सर्वांनी ठामपणाने समजून घेतली पाहिजे की ह्या उद्धव ठाकरेच्या बाबांनी एक वक्तव्य केलं होतं, बाळासाहेब ठाकरेंनी होतं की तुमच्या घरात नाही पीठ आणि यांना पाहिजे विद्यापीठ. ते वक्तव्य कोणाच्या विरोधात केलं होतं? आपल्या विरुद्ध. आपण मराठी नाही होत का? कुठल्या भाषेत केलं होतं? मराठीतच केलं होतं. आणि आपल्या विरुद्ध हे जातीवादी वक्तव्य करतात आणि मग जेव्हा मतं पाहिजे तेव्हा मराठी अस्मितेच्या खाली आपल्याला एक करवतात. जर इकडे कुठला उबाटा किंवा मनसेचा माणूस आपली मतं मागायला आपल्या समोर आला तर त्याला ठामपणे सांगा की आम्ही साल्या तुझ्या बापाचं खात नाही. एक नंबर. आमच्या घरामध्ये पीठ पण आहे आणि आज औरंगाबाद मध्ये आमच्या बापाच्या नावावर विद्यापीठ सुद्धा. आणि म्हणून आपण सर्वांनी समजून घ्या, स्वतःचा संपलेला पक्ष जिवंत ठेवायला हा मराठी माणसाचा यांनी जुमला आणलेला आहे. पण ह्या जुमल्यामध्ये फसू नका. मराठी अमराठी करून तुम्हाला पाणी मिळणार आहे का? शिक्षण मिळणार आहे का? रस्ते नाल्या मिळणार आहेत का? आरोग्य सेवा मिळणार आहे का? नाही.